शिवपुराणातील भगवान शंकराचे आपल्या जीवनातील कष्ट संपवणारे उपाय. नंबर 1. 33 कोटी देवता जे तुमच्या भाग्यात लिहिलेले आहेत ते देतील. 33 कोटी देवतांचे काम आहेत तुमचे भाग्य लिहिणे, पण केवळ एक महादेवाचे काम आहेत तुमचे भाग्य बदलणे. तुमच्या जिंदगीमध्ये दुःख लिहिलेले आहेत, कधी सुख लिहून देतील त्यांचे काही भरोसा नाही. हे डोके लोक भगवान महादेवाच्या शिवलिंगाला आपले डोकं का लावतात? आपल्या माथ्यावर जे दुःख लिहिलेले आहेत, भाग्यामध्ये तकलीफ लिहिलेली असेल, आपल्या किस्मतमध्ये काही बेकार लिहिलेले असेल, भगवान शिवाच्या शिवलिंगाला हे डोके लावले तर महादेवाचे स्पर्श मात्र झाले, आपल्या मस्तकावर लिहिलेले उलट पण सुलटे होऊन जाते. नंबर 2. सायंकाळी 4 वाजेपासून 7 वाजेपर्यंत भगवान शिव आणि पार्वतीचे भ्रमण करण्याची वेळ असते. देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा भ्रमण करण्याचा समय असतो. भगवान शंकर आणि माता पार्वती फिरण्यासाठी निघतात. त्यामुळे आपला धर्म सांगतो की सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी घरात झाडून काढू नये. सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी बांगड्या जोडवे बदलले नाही पाहिजे. सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी भांगेमध्ये सिंदूर लावू नये. सायंकाळच्या वेळेस स्त्रियांनी केस विंचरले नाही पाहिजे. सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी आपल्या दरवाजाच्या चौकटीवर बसू नये. त्याचे कारण काय आहेत? कारण पार्वतीने भगवान भोलेनाथांना सांगितले होते की तुम्ही मला रोज सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये भ्रमण करण्यासाठी घेऊन जाशाल. माझ्यासाठी काय आज्ञा आहेत? भगवान शंकराने सांगितले, हां ऐक पार्वती, मंदिरामध्ये नंदी राहतो. जाणारा यात्री मंदिरामध्ये माझे दर्शन करण्यासाठी येतो आणि नंदीच्या कानात सांगून जातो, भगवान शिवाला माझ्या इथे घेऊन ये असे सांगतो. मी नंदीनुसार त्यांच्या घरी जातो. माझे काम आहेत त्यांचे कल्याण करणे आणि तुझे काम आहेत त्यांच्या घरातील स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा वर प्रदान करणे. हे तुझे काम आहेत. तेव्हा पार्वती मातेने सांगितले, अखंड सौभाग्यवती वर तर देईल, पण त्यावेळेस स्त्रिया बांगड्या बदलत असेल, हातातून बांगड्या काढत असेल तर मी वर कसे देणार? सिंदूर भरत असेल तर मी वर कसे देणार? आपल्या पायातील जोडवी बदलत असेल तर मी वर कसे देणार? घरात झाडू मारत असेल तर मी लक्ष्मीला तिथे कसे पाठवणार? आपणच सांगा. तेव्हा भगवान शंकर सांगतात की प्रदोषचा वेळ एक अशी वेळ असते, सायंकाळची वेळ ही अशी असते, त्यावेळेस केवळ शंकर आणि पार्वतीची आराधना करण्याची वेळ असते. नंबर 3. आपल्या इथे संपदा येत नसेल, खूप मेहनत करून फळ मिळत नसेल, नोकरी व्यापार व्यवसाय मध्ये तकलीफ येत असेल तर सायंकाळच्या वेळी भगवान शंकराच्या मंदिरात दिवा लावायला प्रारंभ करावा. शिव मंदिरात जर दिवा लावत नसेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली दिवा लावावा. बेलपत्र आणि शंकराच्या मंदिरात दिवा लावू शकत नसेल तर मंदिराच्या दरवाजाच्या बाहेर दिवा लावावा. हे पण करू शकत नसेल तर आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर आपल्या द्वारावर दिवा लावावा. भगवान शिवाच्या नावाचे श्री शिवाय नमस्तुभ्यं बोलून भगवान शंकराला स्मरण करून आपली कामना करून पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय, षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय, द्वादश अक्षर मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, जो मंत्र तुम्हाला येत असेल त्याचे स्मरण करून सायंकाळच्या वेळी आपल्या घराच्या बाहेर दिवा लावावा. नंबर 4. शास्त्रात वर्णन केलेले आहेत की शिवलिंगाचे पाणी उत्तरेकडे जात असेल तर दक्षिणेकडे बसून 1 लोटा जल ही समर्पित केले असेल तर भगवान शंकर स्वीकार करतात. नंबर 5. ज्या मुलामुलींचा जॉब लागत नसेल तर काळी तीळ वाटून 1 लोटा जल पाण्यामध्ये टाकून आपल्या घरातील माठाजवळ पितरांचे स्थान असते
त्या माठाजवळ 1 लोटा जल रात्रभर ठेवावा. बेलपत्राचे वृक्ष, पिंपळाचे वृक्ष किंवा वडाचे वृक्ष यापैकी कोणत्याही वृक्षाखाली दुसऱ्या दिवशी आपली कामना करून ज्यांना जॉब लागत नसेल त्यांनी ते जल हे 3 वृक्षाखाली, बेलपत्रीचे वृक्ष, पिंपळाचे वृक्ष, वडाचे वृक्ष हे तिन्ही वृक्ष पितरांच्या तुल्य आहेत. तिन्हीपैकी कोणत्याही एका वृक्षाखाली काळे तिळीचे जल समर्पित करावे. नंबर 6. एक काळी मिरी आपल्यावरून 21 वेळा उतरवून भगवान शिवाचा श्री शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्राचा जप करून पिंपळाच्या वृक्षाखाली त्या काळ्या मिरीला पुरून द्यावे. जिंदगीमध्ये आपला रोग समाप्त होईल आणि गोळ्या औषध काम करायला लागतील. नंबर 7. जर कोणी आपल्याला कष्ट देण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्याला दुःख तकलीफ देत असेल, जर असं वाटत असेल आपल्याला कोणी खूप परेशान करत आहेत किंवा खूप दिवसापासून एखादं काम अडकलेले आहेत, आपली एखादी फाईल पुढे सरकतच नसेल, कोणती तरी अडचण येत आहेत, अशा वेळेस निर्मलेश्वर महादेवाचे पूजन कामी येते. केवळ 5 वृक्षाचे 5 पाने आणि 1 सफेद फूल अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून देवाधिदेव महादेवावर सोमवारच्या अष्टमीला जो समर्पित करतो, निर्मलेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित केले तर कार्यसफलतेच्या दिशेने जाण्यास प्रारंभ होतो. नंबर 9. एखाद्या व्यक्तीच्या जिंदगीमध्ये काहीच उरले नसेल, कर्जामध्ये बुडालेला असेल, एक अक्षताचा दाना जर तो व्यक्ती प्रदोषच्या दिवशी, प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित केले तर 3 किंवा 4 प्रदोष त्याचे कर्ज फेडण्यास प्रारंभ होण्यास सुरुवात होते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर